Hi friends, welcome back to my Guru Krupa educational channel. Friends, in this video we are going to take present simple tense through Marathi. मित्रांनो, इथे एक वर्कशीट दिलेली आहे. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी प्रेझेंट सिंपल म्हणून आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. म्हणजे होकारार्थी वाक्य आहेत. तर हे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. या काळातील वाक्य आपण घेणार आहोत. These are very, very important sentences. First of all, my question is, friends, when do we use the present simple tense? We use to talk about daily routines. म्हणजेच रोजची जी काही कामे असतात त्यावेळेला आपण काय करत असतो? सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य घेत असतो. डेली हॅबिट्स म्हणजे दररोजची जी काही सवयी असतात अशा वेळेला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य बोलत असतो. डेली फॅक्ट्स दररोजच्या जे काही सार्वत्रिक सत्य असतात, सर्वांच्या मतानुसार ते दररोज सत्य होत असतात, अशा घटना सुद्धा प्रेझेंट सिंपल मध्ये किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. त्याचबरोबर रेग्युलर ऍक्शन्स म्हणजे नियमित होणाऱ्या जे काही कृती आहेत, दॅट टाइम वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. हो का नाही? दिस टेन्स इज युज्ड फॉर टू टॉक अबाउट डेली रुटीन्स, डेली हॅबिट्स, डेली फॅक्ट्स अँड रेग्युलर ऍक्शन्स. तर हा काळ कधी वापरतो माहिती झाला आता आपल्याला? रोजच्या सवयी असतात किंवा नियमित कृती असते किंवा कायम सत्य असणाऱ्या जे काही गोष्टी असतात, दैनंदिन कामे असतात, अशा वेळेला आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वाक्य वापरत असतो. वन मोर क्वेश्चन इज, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द प्रेझेंट सिंपल टेन्स? तर ह्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा साधा वर्तमान काळाचं स्ट्रक्चर काय आहे, की कशा स्ट्रक्चर मध्ये वाक्य असतात? तर यस प्लस काय असतं पहा, यस प्लस V1 in bracket yes or es प्लस ऑब्जेक्ट ओ. म्हणजे यस म्हणजेच काय? सब्जेक्ट असतं, व्ही म्हणजेच वर्ब असतं आणि ओ म्हणजेच ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, व्ही वर्ब म्हणजेच क्रियापद आणि ओ ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. म्हणजेच कर्ता क्रियापदाचे पहिले रूप आणि कर्म असतं. तर या ठिकाणी क्रियापदासोबत यस और चा वापर करायचा असतो. तर कधी वापरायचं असतं? आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तरच आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बोलू शकतो, लिहू शकतो आणि ओळखू सुद्धा शकतो. यस. तर विच प्रोनाउन्स टेक यस और यस विथ दी वर्ब? यू नो. तर तुम्हाला माहिती आहे का बघा, की कुठले प्रोनाउन्स हे किंवा कुठले सब्जेक्ट्स हे यस आणि यस क्रियापदासोबत येत असतात? की जेव्हा जे सब्जेक्ट्स असतात किंवा जे प्रोनाउन्स असतात तर ते ही, शी आणि इट आणि त्याचबरोबर सिंग्युलर प्रोनाउन किंवा नाउन असेल, नेम असेल, तर त्यावेळेला क्रियापदासोबत काय असणार आहे? यस आणि यसचा वापर करू शकतो. आणि विच प्रोनाउन्स डू नॉट टेक यस और यस विथ द वर्ब? की जे क्रियापदासोबत यस आणि यस येत नाही. कोणत्या वेळेला येत नाही? जेव्हा प्रोनाउन किंवा सब्जेक्ट आय असतील तर येत नाही, वी असेल तर येत नाही, यू असेल, दे असेल किंवा प्लुरल नेम असेल, प्लुरल नाउन असेल, प्लुरल सब्जेक्ट असेल तर अशा वेळेला येत नाही. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर चला, फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी दिलेले आहेत काही वाक्य या वर्कशीट मध्ये. कंप्लीट द वर्कशीट इंडिपेंडेंटली. स्वतः तुम्हाला काय करायचं आहे? ही वर्कशीट पूर्ण करायची आहे. आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड चूज द करेक्ट वर्ब. तर या ठिकाणी जे वर्ब दिलेला आहे त्या वर्ब सोबत यस आणि यस येतो किंवा नाही आणि त्याचा वापर करून तुम्हाला हे वाक्य पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी पहिला वाक्य बघा, फर्स्ट सेंटेन्स इज शी. शी दिलेला आहे डॅश आणि क्रियापद काय दिलं आहे कंसमध्ये? प्ले दिलेला आहे. तर हे वाक्य बरोबर आहे का? शी प्ले टेनिस एव्हरी डे? तर नाही. तर यामध्ये काय चूक आहे? ह्या क्रियापदाला यस लावायचं आहे. कारण आपल्याला आता सांगितलेलं आहे शी जर सब्जेक्ट असेल किंवा प्रोनाउन असेल तर क्रियापदासोबत काय लावायचं आहे? यस लावायचं आहे. म्हणजे हे वाक्य काय झालं? शी प्लेज टेनिस एव्हरी डे. तर अशा प्रकारचं वाक्य बनतो. नेक्स्ट सेंटेन्स पहा, अहमद डॅश. अहमद काय आहे? नेम ऑफ अ पर्सन. एका व्यक्तीचं नाव आहे, एका मुलाचं नाव आहे. तर त्यावेळेला हे सिंग्युलर झालेलं आहे. तर क्रियापदासोबत काय असेल सांगा बरं? अहमद
गो टू स्कूल बाय बस हे करेक्ट वाक्य आहे का? नाही. तर या ठिकाणी काय असायला पाहिजे? अहमद गोज टू स्कूल बाय बस. म्हणजे ह्याला याच क्रियापदाला ईएस लावायचा आहे. काय लावायचं आहे? ईएस. जर ईएस लावला अहमद गोज टू, बघा काय असायला पाहिजे? गोज टू स्कूल बाय बस. तर अशा वेळेला ईएसचा वापर करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, माय मदर कुक, काय दिलेलं आहे बघा क्रियापद? कुक डिलिशियस फूड. मग हे वाक्य बरोबर आहे का? इज इट करेक्ट? नो, इट इज इनकरेक्ट. तर काय असायला पाहिजे? माय मदर कुक्स, यस लावायला पाहिजे. तर माय मदर कुक्स डिलिशियस फूड हे सर्व शब्द याच्यामध्ये भर. त्यानंतर पहा, नेक्स्ट सेंटेन्स, दे वॉच टीव्ही इन दी इव्हनिंग. तर या ठिकाणी काय असायला पाहिजे? वॉच. दे असल्यामुळे इथं यस आणि यसचा वापर होत नाही, फक्त वॉच. दे वॉच टीव्ही इन दी इव्हनिंग हे करेक्ट वाक्य आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा, काय दिलेलं आहे? सब्जेक्ट आय दिलेला आहे. आय लाईक. आय सोबत सुद्धा यस आणि यसचा वापर होत नाही. डू नॉट यूज यस और ईएस विथ वर्ब. ओके. आय लाईक चॉकलेट आईस्क्रीम. तर ह्या ठिकाणी काही बदल होत नाही. तर हे दिलेलं वाक्य ऍज इट इज करेक्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा, द सन डॅश राईज इन दी ईस्ट. तर हे फॅक्ट आहे. तर हे सूर्य पूर्वेलाच उगवतो. तर हे राईजच्या जागी काय असायला पाहिजे? राईजेस, म्हणजे यस लावायला पाहिजे. म्हणजे काय बनायला पाहिजे? द सन रायझेस इन दी ईस्ट अशा प्रकारे वाक्य होईल. नेक्स्ट सेंटेन्स पहा, ही डॅश स्टडी दिलेला आहे. काय दिलेलं आहे इथं? स्टडी दिलेला आहे. हे बरोबर वाक्य आहे का? नाही. तर करेक्ट वाक्य काय असेल? ही स्टडीज. काय असणार आहे? ही स्टडीज. एस टी यू डी आय ई एस, स्टडीज. ही स्टडीज इंग्लिश ऍट स्कूल. तर अशा प्रकारचं वाक्य होणार. नेक्स्ट सेंटेन्स पहा, वी लिव्ह इन अ बिग हाऊस. आता आपल्याला ह्या ठिकाणी माहिती आहे सब्जेक्ट काय आहे? वी आहे. वी असल्यामुळे काय असतं? क्रियापदाला यस आणि यस लावत नाही. तर वी लिव्ह इन अ बिग हाऊस हे वाक्य करेक्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा, सारा रीड बुक्स एव्हरी नाईट. हे दिलेलं वाक्य करेक्ट आहे का? नाही. तर या ठिकाणी सारा हे सिंग्युलर असल्यामुळे नेम रीड बरोबर यस लागतो. रीड्स येतो. काय येतं? रीड्स यस लागतं बघा. सारा रीड्स बुक्स एव्हरी नाईट. नेक्स्ट सेंटेन्स पहा, द डॉग बार्क लाऊडली. इज इट करेक्ट? नो, इट इज नॉट करेक्ट. वी शुड यूज यस. द डॉग बार्क्स, यसचा वापर केला पाहिजे. द डॉग बार्क्स लाऊडली. तर अशा प्रकारचं वाक्य बनेल. नेक्स्ट सेंटेन्स बघा, माय फादर. इथं सिंग्युलर नेम आहे, सब्जेक्ट आहे. मग त्यावेळेला क्रियापदासोबत यस लावायचा असतो. माय फादर वर्क्स इन अ हॉस्पिटल. बघा, हॉस्पिटल. नेक्स्ट सेंटेन्स पहा, द चिल्ड्रन डॅश प्ले इन द पार्क. हे वाक्य करेक्ट आहे का? तर नाही. हे दिलेलं वाक्य करेक्ट नाही. तर या ठिकाणी काय लावायला पाहिजे? यस. हो, नो, सॉरी. या ठिकाणी काय असायला पाहिजे? काही बदल करायचा नाही का? म्हणजे ऑलरेडी इथं चिल्ड्रन दिलाय, म्हणजे ऑलरेडी प्लुरल फॉर्म दिलाय. द चिल्ड्रन प्ले इन द पार्क दिलेलं वाक्य बरोबर आहे. हे लक्षात ठेवा, कारण चिल्ड्रन हे प्लुरल फॉर्म आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा, शी ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स. तर ह्या ठिकाणी ड्रॉ दिलेला आहे, म्हणजे शी हे सब्जेक्ट असल्यामुळे हे ड्रॉचं काय असणार आहे? यस लावून ड्रॉज करायचं आहे. शी ड्रॉज ब्युटिफुल पिक्चर्स. अशा प्रकारे तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य पूर्ण करायचे आहेत. कम्प्लीट द वर्कशीट. ओके. नेक्स्ट बघा, आय. इथं काय दिलं आहे? आय दिलं आहे. आय ईट. काही चेंज करायची गरज नाही. आय ईट ब्रेकफास्ट ऍट 7 o'clock. कारण आय सोबत यस आणि येसचा वापर करायचा नाही. नेक्स्ट सेंटेन्स पहा, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. हे बरोबर आहे का वाक्य? यस, ॲब्सोल्युटली राईट. इट इज करेक्ट सेंटेन्स बिकॉज नो चेंज. Yes or yes. Do not use with the verb because plural form has given the subject. Okay.
बर्ड्स. त्यामुळे बर्ड्स फ्लाय इन द स्काय. सेम वाक्य असणार आहे, काही चेंज करायची गरज नाही. नेक्स्ट सेंटेन्स पहा. ही दिलेला आहे पहा. ही ड्राईव्ह टू वर्क एव्हरी डे. तर ह्या ठिकाणी काही बदल होतो का पहा. येस, ऍब्सोल्युटली ह्या ठिकाणी चेंज होतो, कारण सब्जेक्ट काय दिलेला आहे, ही दिलेला आहे. ही असल्यामुळे यस आणि यसचा वापर करू शकतो. काय लागेल पहा, यस लागेल. फक्त काय असेल, यस. ही ड्राईव्ह टू वर्क एव्हरी डे. बघा या ठिकाणी यस लागतो. नेक्स्ट सेंटेन्स पहा. वी डॅश म्हणजेच काय दिलं आहे, वर्ब विजिट. वी दिल्यामुळे काही बदल करायची गरज नाही. वी विजिट आवर ग्रँड पॅरेंट्स ऑन फ्रायडेज. बघा, तर दिलेलं वाक्य सेम आहे. मोना डॅश म्हणजे स्पीक दिलेला आहे या ठिकाणी. मोना स्पीक अरबिक अँड इंग्लिश. तर ह्या ठिकाणी काही चेंज होतो का, राईट. तर ह्या ठिकाणी मोना दिल्यामुळे, कारण सब्जेक्ट सिंग्युलर फॉर्म असल्यामुळे स्पीक सोबत म्हणजे क्रियापदासोबत यस लागतो. मोना स्पीक्स अरेबिक अँड इंग्लिश. इज इट राईट आन्सर. नेक्स्ट सेंटेन्स पहा. 19 नंबर. द टीचर डॅश मॅथ. म्हणजे टीच काय दिला इथं, वर्ब टीच दिला आहे. द टीचर टीचर्स. यस लागतो. काय लागतं या ठिकाणी, यस. कारण ज्या क्रियापदाच्या शेवटी यस, एस एच, शी एच, ओ, एक्स जर असेल तर अशा वेळेला क्रियापदाच्या शेवटी ईएसचा वापर करायचा. तर ह्या ठिकाणी शी एच आहे बघा, टीच शी एच आहे, म्हणजे शी एच जर असेल तर ईएस लावायचा असतो. म्हणून या ठिकाणी काय लावायचं, द टीचर टीचर्स मॅथ. ओके नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला येस आणि ईएसचा वापर करायचा आहे. यू नो हाऊ टू यूज, वेन टू यूज. यूज yes or yes with the verb. Okay. Next sentence पहा. I go to bed early. Is it right or wrong? It's right. No change. Okay. I असल्यामुळे yes आणि yes चा वापर करायचा नाही. I go to bed early. तेच क्रियापद वापरायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा. They clean their room every week. बघा, तर या ठिकाणी दे हे प्लुरल फॉर्म दिल्यामुळे इथं यस आणि यस लावायचा नाही. दे क्लीन देअर रूम एव्हरी वीक. राईट आन्सर. नेक्स्ट सेंटेन्स पहा. माय ब्रदर डॅश म्हणजेच प्ले. माय ब्रदर प्ले फुटबॉल वेल. तर या ठिकाणी काही चेंज होतो का, चेंज होत नाही. बघा एकदा. तर या ठिकाणी चेंज होतं. काय म्हणजे माय ब्रदर म्हणजे सिंग्युलर फॉर्म आहे. तर प्ले सोबत काय असणार आहे, यस आणि यस. यस लागेल का यस लागेल, ओनली यस लागणार आहे. प्लेज. माय ब्रदर प्लेज फुटबॉल वेल. ओके. नेक्स्ट सेंटेन्स पहा. शी डॅश हर मदर ॲट होम. करा बरं. ह्या ठिकाणी काय असणार आहे, शी हेल्प, शी हेल्प्स, शी हेल्प्स. कोणते येणार सांगा बरं, यस लागणार आहे. शी हेल्प्स हर मदर ॲट होम. ओके, यस लागणार, कारण शी असल्यामुळे. द कॅट. द कॅट हे सुद्धा सिमिलर फॉर्म आहे, सिमिलर सब्जेक्ट आहे, त्यावेळेला क्रियापदासोबत यस लागणार आहे. द कॅट स्लीप्स ऑन द सोफा. काय असणार आहे आन्सर सांगा, यस लागणार आहे. द कॅट स्लीप्स ऑन द सोफा. नेक्स्ट सेंटेन्स पहा अँड लास्ट सेंटेन्स ऑफ द वर्कशीट. वी डॅश डिनर ॲट PM. काय असणार आहे सांगा बरं. इथं काय येणार, यस येणार, ईएस येणार, काय येणार सांगा पाहू. तर वी सोबत काही बदल होत नाही, म्हणजेच वी हॅव डिनर ॲट 8 PM. काय असणार आहे, वी हॅव डिनर ॲट 8 PM. येस, ॲब्सोल्युटली राईट. यू हॅव डन व्हेरी गुड. नाईस. थँक यू फॉर वॉचिंग. Like, share and subscribe for more videos. Thank you.